आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. अजून तू थांब की जरा 2 मिनिट थांब. लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचं ते भीड. लवांड्या, आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. हे लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या, आमच्या नादी लागू नको. महाराष्ट्रामध्ये फक्त राजकीय वातावरण तापत नसते, तर अनेक घटना अशा घडत असतात की लोकांचे साहजिकच लक्ष त्या घटनेकडे जात असते. आता सध्या विकास लवांडे यांच्यावर शाहीफेक करण्यात आली आणि हे प्रकरण आणखीनच लोकांच्या चर्चेत आलं. आता ही शाहीफेक का केली, त्यामागे नेमकं काय कारण आहे आणि या शाहीफेकीनंतर राजकीय घडामोडी कोणकोणत्या घडल्या त्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाहीफेक झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडे यांच्यावर शाहीफेकीचा हल्ला करण्यात आला आहे असं सांगण्यात आलं. या घटनेनंतर आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात काही घुसखोर घुसल्याचा आरोप करत काही नावे घेतली होती. याच मुद्द्यावरून वातावरण तापले. त्यांनी जाहीर केलेल्या यादीत संग्राम भंडारे यांचे देखील नाव होतं अशी माहिती समोर आली आहे. विकास लवांडे यांच्यावरील शाही हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत शाहीफेक करणारे संग्राम भंडारे हे विकास लवांडे यांना इशारा देताना दिसत आहेत. आमचं सर्वस्व आहेत, तू परत आमच्या गुरुवर्यांना बोललास तर तुला लक्षात ठेवलं जाईल, असं कीर्तनकार संग्राम भंडारे व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. या घटनेनंतर विकास लवांडे पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणानंतर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांची आहे. आपल्याला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असं देखील आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. दुसरीकडे बघितलं तर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्या जीवे मारण्याच्या धमकीच्या आरोपाचं खंडन केलं आहे. आपल्याकडे पिस्तूल नसल्याचं संग्राम भंडारे यांनी स्पष्ट केलं आहे. तर विकास लवांडे यांनी संग्राम भंडारे हे खोटं बोलत आहेत असं देखील त्यांनी विधान केले. या सर्व प्रकरणानंतर विकास लवांडे काय म्हणाले ते पाहूया. आज सकाळी म्हातोबाची आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे शाहीफेक प्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या वादामागचं नेमकं काय कारण आहे ते आधी समजून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. वारकरी संप्रदायात 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. आम्ही आता अशा धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे, असं शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 20 नावे जाहीर करत संबंधित नावे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे नवा वाद निर्माण झाला. यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अखेर या वादाचा आज मोठा फुगा फुटलाच. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी विकास लवांडे यांच्यावर शाहीफेक केली. महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या वादांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाही ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यामुळे विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झाले आहेत आणि असे हल्ले काही नवीन नाहीत.
यापूर्वीही ज्ञानोबा आणि तुकाबांनाही या अशा वृत्तींना छळलं आहे. त्यामुळे या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांनी सुदैवाने यांना दुखापत कोणतीही झाली नाही, परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यात येत आहे. भर रस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेणे, योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो आमच्या वारकरी संप्रदायावरती आणि त्याचबरोबर गुरुवर्यांवरती टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतो. आमच्याशी काय तुला लढायचं आहे ते लढ, पण आमच्या गुरुवर्यांना तू काहीही टीका करायची नाही किंवा काहीही करायचं नाही, ते आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे विकास लवांडे यांनी जी वक्तव्य केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि हे निषेध करण्यासाठी आम्ही त्याच्यावर काही शाई ओतली. बाकी त्याने जे काही विधान केले त्यामध्ये मला पिस्तूल दाखवली, माझ्यासमोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल आम्ही दाखवावी, असं वक्तव्य कीर्तनकार संग्राम भंडारी यांनी केले. या सर्व प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी कोणती उलथापालथ होणार आहे हे पाहणे महाराष्ट्राच्या सर्व जनतेसाठी औत्सुक्याचे असणार आहे. अशाच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.